ह्या लहान मुलांनी आहे ना, मला त्रास द्यायचंच आहे, असंच त्यांनी ठरवलेलं आहे. कारण की आहे ना, मला वाटत नाही की मी ह्या लहान मुलांच्या तावडीतनं सुटेल, मला असं वाटतंय. भाऊ आले होते तर लय शांत, पण वाटते तेवढे शांत नाहीयेत. ती लहान मुलं आहे ना, त्यांची हेअरकट करायला येतात, पण अर्धी नेहमी माझ्या डोक्यावरची गायब करून जातात. एवढा त्रास देते ती. आता हा भाऊ आहे ना, ह्यानी आहे ना, मला हेअरकट करता-करता 3 ट्रिमर मला चेंज केले. एवढा ह्यानी त्रास दिला. पहिलं ट्रिमर नाही आवडलं, दुसरं ट्रिमर नाही आवडलं, तिसऱ्या ट्रिमरचा कलर मला आवडला म्हणून मला हे ट्रिमर पाहिजे म्हणला. 10 वेळा मी सांगत होतो हेअर कट करताना, "भाऊ तोंडात केस जातील हो, तोंडात केस जातील." पण नाही, ऐकतील ना. अर्धा किलो केस खाल्ले असतील भाऊंनी, बोलता-बोलता तर. माझे प्रयत्न आहे ना 100 नाही 200% चालले होते ह्याला शांत बसवायचे, ह्याला चॉकलेट-बिकलेट काय-काय पाहिजे त्याला जे पाहिजेल ना, ते देत होतो मी. पण हा शांत तर बसेल ना. देवळात गेल्यावर मंदिराची आपण कशी प्रदक्षिणा मारतो, तशी भाऊंच्या भोवती आहे ना मी फिरून प्रदक्षिणा मारून ह्यांचा हेअर कंप्लीट केलेला आहे. एवढा तर वेळ मला आहे ना हेअर करायला गेलाच नसता खरं सांगतो तुम्हाला. पण भाऊ फिरण्यावरतीच टाईम घालवला माझा त्यांनी. आता तुम्हीच बघा तो मिरर कुठे आहे, मी कुठे आहे, ती चेअर कुठे आहे, कुठल्या साईडला हेअर चाललाय, हेअर करायचा कुठं, चाललाय कुठं, कुठल्या बाजून चाललाय, हे काय चाललंय माझं मलाच कळत नव्हतं. केस खाल्ल्यावर काय गोड लागतात काय मला तर काही कळत नव्हतं. एवढे तर केस हा खात होता. मी साफ करून दमलो भाऊ खरं सांगतो तुम्हाला. हेअर ड्रायर आहे ना एकदा मारलं तर ठीक आहे. भाऊंनी मला आहे ना 3-3 वेळा हेअर ड्रायर मारायला लावला. तरी भाऊंचं मन भरत नव्हतं. अंगावरचं ॲप्रॉन काढलं की भाऊ तसे चेअरवरनं उठून पळाले. मग काय गोड बोलून का होईना भाऊंना आहे ना पकडून परत आणलं आणि चेअरवर बसवलं. लहान मुलांना आहे ना हँडल करायची देवाने मला ताकद दिली त्याबद्दल देवाचे खूप खूप धन्यवाद.